स्ट्राईक वरती आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता फलंदाज विशाल आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज असतील मनोहर आणि विशाल टू विशाल पहिलाच बॉल आपण पाहतोय फक्त आणि फक्त गतीला दिशा देण्याचं काम केलंय आणि पहिल्याच बॉल वरती यावेळेस पाहतोय आपण गली रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय 4 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवरती अप्रतिम स्ट्रोक खेळताना पाहिले फक्त गतीचा वापर केलाय. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि चेंडूने पूर्णपणे त्याचं काम बजावलंय. चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती. इथून सुरुवात चांगल्या पद्धतीने केलाय जय गणेश गवळीपाडा संघाने. विकेश विकेश यांचा विशाल यांचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये सुद्धा थोडंसं महागडे षटक हाताळलं होतं. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत जोपर्यंत फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव झाली. दुसरा धावायचा प्रयत्न इकडे डेंजर एंडला बघा थोडीशी फेकी खराब होती. फेकी खराब होती त्याच कारणास्तव पाहिलं तरी या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेशी धावफलक जाऊन पोहोचते 6 या अंकांवरती. 2 चेंडूचा खेळ आपण पाहतोय इथे संपलाय आणि 2 चेंडूवरती 6 धावा इथे स्कोर बोर्डवरती लागले जात आहेत. पण विशाल एक अष्टबली खेळाडू आहे आणि सातत्याने चांगली कामगिरी केली आहे विशाल यांनी. परंतु आज त्यांचा दिवस थोडासा खराब आहे. आजची रात्र ती खराब आहे. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता मोठा फटका खेळलाय परंतु तिकडे राहुल अंधेर होते सेफ हँड ज्याला म्हटलं जातं पोमन संघातील आणि त्यांच्या हातामध्ये हा झेल साधा सोपा झेल इथे कंप्लीट केला जातोय आणि पहिला हादरा बसतोय यावेळेस जय गणेश गवळीपाडा संघाला. मिस्टर विशाल बरफ यांची खेळ लागते पूर्णविराम. यावेळेस पाहिलं गेलं तर विशाल यांच्या पहिल्या बॉलवर चौकार होता. त्यानंतर पाहिलं तर 2 धावा केल्या आणि त्याच्यानंतरच्या पाहिलं तर विकेट मिळवलाय. यावेळेस विस्टामिक स्ट्रोक आहे चेंडू हवेत आहे पण तो शतरक्ष चेंडूपर्यंत पोहोचले होते परंतु त्यांच्या आवाक्यापासून थोडासा चेंडू लांब पडला आणि त्याचा फायदा पाहिला तर 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी अजून एक येतोय या षटकात येईल दुसरा चौकार. त्या चौकोनाशी धावफलक आपण पाहतोय 10 या अंकांवर जाऊन पोहोचते. डबल डिजिटमध्ये आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले. विशाल यांचं षटक थोडंसं आता महागडं होताना पाहतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस लेग स्टंपचा मारा केला होता. पंचांचा इशारा पाहतोय आपण व्हाईट बॉलचा येतोय. अजून एक अवांतर धाव अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर बोर्डमध्ये ऍड होताना. या अवांतरच्या साह्याने आपण पाहतोय धावफलक 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. 4 चेंडूचा खेळ आता पाहतो आपण संपन्न झालाय. यावेळेस बघा गतीमध्ये पूर्णपणे बीट केलं होतं. गती पूर्णपणे या चेंडूवरती काढली गेली होती आणि लेगबायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. बघा यावेळेस गतीमध्ये पूर्णपणे बीट केलं होतं बॅटरला. गती कोणती दिली नव्हती चेंडूवरती आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर बॅटर पूर्णपणे बीट झाला होता. लेगबायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक आपण पाहतोय 12 जाऊन पोहोचते. 12 रन्स ऑन बोर्ड. विशाल शेवटचा चेंडू घेऊन या षटकातील. या षटकामध्ये भरपूर काही घडलंय. विकेट सुद्धा मिळालेत चौकार सुद्धा आल्यात. यावेळेस मिस्टर मिस्ट्रोक चेंडू हवेच शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि त्याच्याकडून झाले चुकी. बघा या क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. बघा चुकी झाली होती पुन्हा एकदा फेकी करताना सुद्धा पण तू बॅकअप चांगलं होतं त्याच कारणाचं पाहिलं तर इथे फक्त आणि फक्त 2 धावा पळून कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेशी षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 14. 14 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. बघा यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. जे 2 विजयी संघ आहेत
टायगर स्पोर्ट्स बिबेपाडा आणि आझाद स्पोर्ट्स वसई दोन्ही संघाचे कॅप्टननी कृपया करून कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. राहुल अंधीर, राहुल यांचा पहिलाच बॉल लेग स्टिक वरती हाताळला होता, पायामध्ये चेंडू हाताळला होता आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार 6. हॅलो. ओके, यावेळेस पाहिलं तर राहुल यांचा थोडासा खराब चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय बॅटर आपण पाहतोय राज यांनी. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस स्लॉट मध्ये होता, बॉलला सरळ पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पार्किंग लॉट मध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय राहुल अंधेर यांच्या गोलंदाजीवर. या दोन षटकांशी धावफलक आपण पाहतोय वेगाने पुढे सरकला जाऊन पोहोचते 26 या अंकांवरती. 26 धावा इथून लागल्या जात आहेत एक डेंजर झोनकडे. आता धावसंख्याची वाटचाल सुरुवात झाली. इथून राहुल यांना आता डॉटच्या मागे जावं लागेल, विकेट साध्य करावी लागेल. राज थोडंसं डेंजरस झोनमध्ये येताना पाहतोय. यावेळेस गती होती या चेंडूमध्ये, पूर्णपणे गतीमध्ये बीट केलं होतं बॅटरला. निर्धाव चेंडू येतोय, कमबॅक केलाय गोलंदाज राहुल अंधेर यांनी. राहुल यांचा विचार केला तर सातत्याने पोमन बॉईज पोमन या संघातून सुद्धा खेळतो एक गाव एक फॉर्मॅटमध्ये. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि अनुभवाचा नक्कीच फायदा घेताना पाहतोय. बघा दोन चेंडूवरती दोन मोठे फटके आले, त्यानंतर पाहिलं तर सलगचे दोन चेंडू निर्धाव आलेत. आदरणीय सन्मान्य रघुनाथजी जोगारी यांना विनंती आहे, मान्यवर कक्षेमध्ये आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. सन्मान्य श्री रघुनाथजी जोगारी. यावेळेस स्लॉट मध्ये होता, बॉलला सरळ डिपॉझिट केलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय षटकार 6. यावेळेस आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलं जाते राहुल अंधेर या गोलंदाजावरती. थोडस अडचणीमध्ये येताना पाहतोय राहुल अंधेर यांना. यावेळेस बघा इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय, चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय या शेवटच्या बॉलवरती अजून एक चौकार आणि या 4 धावण्याची धावफलक जाऊन पोहोचते 36 या अंकांवरती. षटक संपते दुसरं, धावसंख्या जाऊन पोहोचते 36 एका गोड्याच्या मोबदल्यामध्ये. दोन षटकार समाप्तीनंतर धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचते. हेमंत येतोय, हेमंत घोडविंदा येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस बॅटरला पूर्णपणे बीट केलं होतं, बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे काम तमाम केलंय राहुल अंधेर यांनी. फलंदाज होतोय बाद, दुसरा हादरा बसतोय मनोहर यांच्या रूपामध्ये.
तर इथे विकेट साध्य केली जाते, विकेट मिळवली जाते. नवीन बॅटर येतोय, यावेळेस आफ्टर बॉलला फटका फसलाय, चेंडू हवेत, शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि वा 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 वा, काय अप्रतिम झेल इथे कंप्लीट करतोय हितेश होतो तिकडे. आणि हितेश यांच्याकडून झाले नाही चुकी. अजून एक फलंदाज पाहतो आपण तंबूच्या आशाला पोहोचताना. बघा 2 बॉलवरती 2 विकेट मिळवलंय. इथून हॅट्रिक वरती आहे गोलंदाज हेमंत. यावेळेस फटका फसलाय, पुन्हा एकदा चेंडू हवेत, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळेस हॅट्रिक साध्य केली जाते. 6वी हॅट्रिक मला वाटते या स्पर्धेतील असेल. हेमंत यांच्या नावावरती कोरली जाते. या स्पर्धेतील 6वी हॅट्रिक हेमंत यांच्या नावावरती आता लिहिली जाईल. हेमंत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला होता, परंतु नो मॅन्स लँडला चेंडूला ट्रॅव्हल झालाय. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय सरळ बॉलरच्या डोक्यावरून. एक सिंगल धाव इथून ॲड केली जाते आणि राज यांना आता मला वाटते स्ट्राईकवरती आणलं जाते. पहिले 3 चेंडूवरती विचार केला तर तिन्ही चेंडू ती घडी गाडत झालेत आणि राज यांना स्ट्राईकपासून थोडंसं वंचित ठेवलं होतं. पण तो आता शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी असेल या षटकातील, या इनिंगमधील. या शेवटच्या 2 बॉलवरती कितीपर्यंत धावाची मजल मारली जाईल ते सुद्धा पाहूया. यावेळेस कोलकर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय नक्की, परंतु बघा शतरक्षक होते त्यांना बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय फ्लॅट. 6 धावांसाठी अजून एक येतोय राज यांच्या बॅटमधून षटकार. या षटकांशी धावफलक आपण पाहतोय वेगाने पुढे सरकला जाऊन पोहोचते 43 अंकांवरती. शेवटचा बॉल असेल, शेवटच्या बॉलवरती किती धावा इथे अर्जित केल्या जातील. षटकार लागला तर नक्कीच 49 पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचेल. 50चा टार्गेट सेट केलं जाईल. चौकार लागला तर 47 पर्यंत पोहोचेल. बघूया शेवटचा बॉल आहे, काय घडते काय बिघडते. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढायचा प्रयत्न केला अलॉंग द कार्पेट चेंडूला पाहतोय पण काव कॉर्नरमध्ये गेलाय. थोडंसं फंबल झालं, त्याचा फायदा पाहिला. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट. तिसरा धावायचा प्रयत्न होईल का? 2 धावा तर इकडे कंप्लीट झाला. तिसरा धावायचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धावायच्या प्रयत्नामध्ये इथे होतोय फलंदाज बाद. इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या आकड्यावरती आणि 46 धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाते. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करूया. चला कृष्णा लवकरात लवकर येतो धावत. तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की इनिंग ब्रेक मध्ये ड्रॉ केला जाईल. बघा 3 चिठ्ठ्या आहेत. जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल तिला बाय असेल आणि खालती जे 2 चिठ्ठ्या राहतील त्यांची मॅच होईल. बघूया कोणत्या संघाला बाय मिळते. विजय संघाला इथे बाळ मिळते आणि मॅच लागेल इथे टायगर स्पोर्ट्स बीपाडा आणि त्याच्या समोर असतील आझाद स्पोर्ट्स वसई. सलग 5व्या दिवशी सुद्धा विजय संघाला बाय मिळालाय. 4 दिवस. तर या ठिकाणी आमंत्रित करतोय
या मॅचचा टॉस करण्यासाठी आदरणीय सन्मान रघुनाथजी जोगारी यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. तर टॉस केला जातोय, दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. हेड असा कौल झालाय आणि आलाय हेड. या ठिकाणी मान्यवरांना विनंती करेन आपण तिथेच थांबावं. टॉस जिंकलाय किरण, काय स्वीकाराल? बॉलिंग करू आम्ही. बॉलिंग करण्याचा निर्णय. थोडंसं वातावरण सध्या थोडंसं थंड झालंय. कितीपर्यंत समोरच्या संघाला थांबवण्याचा एक पर्याय असेल? 30च्या आतमध्ये. 3 षटकांमध्ये 30च्या आतमध्ये. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. यस, तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता दोन्ही कर्णधार. त्यानंतर मनोज गोवारी आणि आकाश भोईर यांच्या माध्यमातून लगातार 3 चौकारासाठी 500 रुपये आणि सुनीलदादा कोल्हे यांच्या माध्यमातून 500 रुपये असे 1000 रुपये या ठिकाणी आपण वितरित करतोय. तर मनोज गोवारी यांना आम्ही आमंत्रित करतोय हे पारितोषिक देण्यासाठी. मनोजजी गोवारी आणि आकाश भोईर एवन जोडी राजावळीची, या एवन जोडीला आम्ही आमंत्रित करतोय. तोपर्यंत आपण जाऊया, सत्कार आणि सन्मान करूया. किशोर वर्गना, किशोर गांगुर्डे, नवशादादा पागी तसेच त्यांचे सहकारी यांना विनंती करून की आपण आदरणीय सन्मान्य श्री रघुनाथजी जोगारी साहेब, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष, त्यांचा सन्मान आणि सत्कार करतोय. एक गुच्छ त्याच पद्धतीनं सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा स्वागताने सन्मान करतो. टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय मान्यवरांसाठी. आपण जर बघितलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा सर्व कार्यभार त्यांच्या माध्यमातून पाहिला जातोय. आकाश भोईर या. तर खूप खूप अभिनंदन. लगातार 3 चौकार मारून 1000 रुपये या ठिकाणी कमावलेले आहेत. मात्र सामना थोड्या काही धावेनं या ठिकाणी गमावला. 500 रुपये एवन जोडी राजावलीची मनोज गोवार आणि आकाश भोईर यांच्या माध्यमातून आणि 500 रुपये सुनीलदादा कोल्हे यांच्या माध्यमातून. खूप खूप आभार. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे खूप खूप आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच सुरू झाला आहे. यस, मॅचला सुरुवात होताना पाहतोय पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव चेंडू हाताळलाय राज या गोलंदाजाने. अचूक लाईन आणि लेनचा वापर केलाय. बघा, बॅटिंग करता राजांनी अप्रतिम कामगिरी केली होती, परंतु गोलंदाजी करताना आता चांगली बॉलिंग लाईनचा वापर करावा लागेल. सेच्या जवळचं टार्गेट आहे, बघूया यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहे. एक धाव झाली, दुसरा धावचा प्रयत्न इथे कंप्लीट होताना पाहतोय. चांगला रनिंग बिटवीन विकेट आपण पाहतोय दोन्ही बॅटर मध्ये. यस नो वेट याचा चांगला समन्वय आणि त्याच कारणाचा पाहिलं तर 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेशी धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचते 2 या अंकांवरती. संघाचा अकाउंट इथे ओपन होताना पाहतोय. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव होता, परंतु या बॉलवरती 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या आहेत. पुन्हा एकदा राज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. एक उंचखोर गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस स्लॉट मध्ये होता, आडव्या बॅटनी बॉलला उचललाय, पिकअप अँड ड्रॉप सरळ गेलाय काउकर्नर डोक्याच्या वरून. 6 धाव्यांसाठी अजून एक येतोय षटकार हेमंत गोडविंदा यांच्या बॅट मधून. या षटकांशी धावफलक आपण पाहतो या 8 या अंकांवर जाऊन पोहोचते. इथून 38 धावांची आवश्यकता अजून सुद्धा आहे मॅच जिंकण्यासाठी. इथून राज यांना चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करावा लागेल. विकेट्स घ्यावं लागतील. यावेळेस गती होती, या चेंडूवरती गती होती, परंतु बघा गती असली तरी पण दिशाहीन हा चेंडू होता. त्याच कारणाचं पाहिलं तर पंचांनी दंडित घोषित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक अवांतर धाव, एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना. या अवांतरच्या साह्यानं धावफलक आपण पाहतोय पुढे सरकते जाऊन पोहोचते 9 या अंकांवरती. बघा 10 मिनिटाचा अवधी असतो, तुम्हाला त्या 10 मिनिटांमध्ये तुमचे जे षटक आहेत ते कंप्लीट करणं गरजेचं असेल.
पुन्हा एकदा राज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस वा काय फटका सजवलाय बघा. चेंडू सरळ निघून गेलाय डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी येतोय षटकार. बघा ओसरी घेणारा चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा केला होता आणि त्या चेंडूला पुरेपूर फायदा घेतलाय. वेट केलं आणि सरळ बॉलला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. षटकार आला. या षटकांशी धावफलकावरून पाहतोय वेगाने पुढे सरकला जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा लागल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा पाहतो आपण. वाईट बॉलचा येतोय. अजून एक अवांतर धाव आपण पाहतोय स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना. बघा चालू असलेल्या मॅच मध्ये एक विशेष बाब आहे कारण जो संघ विजय मिळवेल तो सरळ आजच्या दिवसाला फायनलची मॅच खेळेल म्हणजे क्वालिफायरचा मॅच खेळेल. यावेळेस बघा तेज तर्रार होता. ओव्हरपिच चेंडू होता. मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता हेमंत यांनी परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू येतोय निर्धाव. या षटकातील विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झाला. अजून सुद्धा शेवटचा बॉल असेल. धावसंख्या पाहता आपण जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 धावा लागल्या जात आहेत स्कोर बोर्डवरती. म्हणजे सुरुवात चांगली केली आहे यावेळेस गावदेवी स्पोर्ट्स पोमण या संघाने. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला उडवलाय. चेंडू येतोय हाय अँड हँडसम. षटकार 6. बघा इथे पाहिलं गेलं तर कॉलिंग नव्हतं. जर कॉलिंग चांगलं झालं असतं तर नक्कीच हा झेल कंप्लीट झाला असता. परंतु जर तरला थार नाही. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलामध्ये जर थरला थारा नसतो. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळतात तेव्हा तुम्हाला लक्ष देणं गरजेचं असते. धावसंख्या पाहतो आपण 22 वर जाऊन पोहोचते. पहिलं षटक आपण पाहतोय समाप्त झालंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर विदाऊट लॉस 22 धावा. इथून इक्वेशन आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावा. सरासरी पाहिले तर 12 सरासरी जावं लागेल. प्रति षटकामध्ये 2 षटकार मारणं गरजेचं असेल. इथून पाहतो आपण नव्यानं फलंदाज स्ट्राईक वरती. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक पासून दूर होते राहुल अंधेर परंतु स्ट्राईक वरती आता आल्यात राहुल. त्यांच्या षटकामध्ये विचार केला तर 3 षटकार मारले होते आणि तोच राहुल आता स्ट्राईक वरती आलाय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मिस्टर विशाल. मागच्या मॅच मध्ये विशालने अप्रतिम कामगिरी केली होती. आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन विशाल बॉलिंग ट्रॅक वर. हाफ ट्रॅकर बॉल आता पूल केला. फटका फसला. चेंडू हवेत. शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि त्याच्याकडून होणार नाही चुकी. राहुल अंधेर स्वस्तामध्ये बाजूला पाहतोय. गोलंदाजचा शिकार राहुल अंधेर. बॅक टू द पवेलियन. गॉन. बघा रिप्ले मध्ये सुद्धा पाहिलं आपण थोडीशी फिंगर रोल केली होती. रेकटरचा मारा केला होता आणि चेंडूने जास्त उंची घेतली होती. लांबी थोडीशी कमी घेतली होती. त्याच कारणासह पाहिलं तर इथे विकेट मिळाली गेली आहे राहुल अंधेर या बॅटरची. इथून नव्याने बॅटर पाहतोय मिस्टर विशाल येतोय. विशाल भडांगे बॅटिंग मार्क वरती स्ट्राईक वरती असतील. इथून विशाल यांना आता जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम करावं लागेल हेमंत यांना कारण हेमंत यांचे बॅट पहिल्या ओव्हरमध्ये चांगले मोठे फटके मारून तळपलेले आहे. म्हणजे नक्कीच इथून हेमंत यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं असेल. यावेळेस शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसला होता. तिकडे झेल घेण्याची संधी होती. संधीचं सोनं करणं इथे जमलं नाही आहे. यस तिसऱ्या पंचांकडे रिफर केले होते पंचांनी. 30 या सर्कलच्या ऑलरेडी बाहेर होता का. यस बॅट्समन क्रीजच्या बाहेर जाऊन खेळलाय का पाहूया आपण.
यस, बॅटर पाहिला तर विकेटच्या मागे जाऊन हा फटका खेळला होता. त्याच कारणास्तव पाहिला तर डॉट बॉल असेल. या चेंडूवरती कोणती धाव इथे मिळणार नाहीये. बघा जर तुम्ही तुम्हाला जे मोठे फटके खेळायचे असेल तर तुम्हाला विकेटमध्ये राहून खेळावे लागतील. जर तुम्ही विकेटच्या मागे जर गेले तर नक्कीच तुम्हाला कोणतीही धाव इथे मिळणार नाहीये. मग इथून डॉट चेंडू आलाय. नक्कीच चांगला चेंडू हाताळला यावेळेस विशालाने. विशाल टू विशाल हे बॅटल आपण पाहतोय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. लँड कुठे झालाय तर बाउंड्री लाईनच्या मध्ये. एक धाव झाले, दुसरा धावायचा प्रयत्न फेकी चांगल्या पद्धतीने झाले. फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव. या सिंगलने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोचते 23 या अंकांवरती. 23 रन्स ऑन बोर्ड. इथून पाहिलं गेलं तर अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. 9 मध्ये आता इक्वेशन पाहता आपण 23 येऊन बसलंय. 9 चेंडू 23 धावा. यावेळेस ऑप्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू पडला होता. पंचाचा इशारा पाहतो पण वाईट बॉलचा आलाय. यस, बॉलिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. चला आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. वाईट बॉल असेल. यस, फिल्डिंग करणाऱ्या संघाचा जो रिव्ह्यू होता तो आता इकडे गमावलाय. त्यांना कोणताही रिव्ह्यू मिळणार नाहीये. कृपया करून जय गणेश गवळीपाडा संघाच्या कर्णधारांनी ही नोंद करून घ्यायची आहे. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला खेळून करा. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय शतरक्षक लॉंग ऑन वरून धावत आलाय. एक धाव झाली, दुसऱ्या धावायच्या प्रयत्नामध्ये इथे काय घडते काय बिघडते. बघा अचूक थ्रो झाला होता परंतु गॅदर करणं गरजेचं होतं. जर गॅदरिंग जास्त चांगलं झालं असतं तर नक्कीच विकेट साध्य झाली असती. परंतु पाहतो आपण 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेशी धावफलक जाऊन पोहोचते आपण पाहतोय 26 या आकड्यावरती. 26 धावा स्कोर बोर्डवरती लागल्या. तर 4 चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो विशालांना. यावेळेस बघा पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पूर्णपणे बॅटरला बीट केलं गतीमध्ये आणि फिंगर थोडीशी रोल केली होती. तडका लावतात ना त्या पद्धतीचा चेंडू हाताळला होता आणि पूर्णपणे बॅटर बीट झाला होता. धावसंख्या पाहतो स्थिरावले 26 वरती. शेवटचा बॉल असेल. इक्वेशन पाहतो आपण 7 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. यावेळेस लोअर फोल्डर्स बॉल होता. आपण पाहतो इनसाइड आउट फटका खेळलाय. शतरक्षक आहे डीप कव्हर मध्ये. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेची धावफलक जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. इथून इक्वेशन झालंय 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 18 ची आवश्यकता आहे. कुठेच जाऊ नका. ही मॅच थोडीशी गरम झालंय. वातावरण थोडंसं थंड आहे परंतु मॅच आता गरम झालाय. 6 मध्ये 18 ची आवश्यकता आहे. कोणता गोलंदाज शेवटचा षटक हाताळेल आणि 18 धावा डिफेंड करेल की हा सामना पोमन संघ हा
विजय मिळून जाईल ते सुद्धा पाहूया. चला जास्त वेळ खर्च करू नका, गवळीपाडा जास्त वेळ खर्च करू नका. सहा चेंडू 18 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अवी येतोय, अवी दळवी. स्ट्राईक वरती आहेत विशाल. यावेळेस पहिला चेंडू पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा होता. यास पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट्स साठी. तर आपण पाहूया, आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. यस, फेअर डिलिव्हरी असेल. बघा लेग कटरचा मारा केला होता. बॉल पडल्यानंतर थोडासा वळण घेऊन बाहेर निघालाय. त्याच कारणाचं पाहिलं तर यावेळेस फुलटच बॉल होता. ऑन साईडला फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत विशाल. जोपर्यंत फील्ड करत तोपर्यंत एक सिंगल धाव. बघा आता इक्के दुके से कुछ नाही होगा. सामना थोडासा गरम झालाय. 4 मध्ये आता पाहतो 17ची आवश्यकता आहे. इथून 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. येणारे 2 चेंडू हे खूप महत्वाचे असतील. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके किंवा 3 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल काउदे स्पोर्ट्स पोमण या संघाला. यावेळेस बघा पूर्णपणे गती काढून ठेवली होती या बॉलवरती. गती दिलीच नव्हती बॅटरला आणि त्याच कारणाचं पाहिलं तर हा चेंडू येतोय डॉट. निर्धाव चेंडू येताना पाहतोय. बघा लगातार 3 बॉलवरती 3 षटकार मारले तर हेमंतसाठी पारितोषिक लागलेलं आहे. सुनीलजी कोल्हे साहेबांच्या माध्यमातून आपण हे पारितोषिक लागलं जातं. यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. राज थोडेसे फंबल झाले ते, परंतु एक सिंगल धाव. इथून मॅच आता पूर्णपणे एका बाजूने झुकलेला पाहतोय. तर जो पारडा पाहिलं तर एका बाजूने झुकलेला आहे. 2 मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सुद्धा होऊ शकते. कारण मी माझ्या कारकिर्दीमध्ये एका चेंडूमध्ये 15 धावा होताना पाहिल्यात. म्हणजे मॅच आहे क्रिकेटमध्ये, जोपर्यंत शेवटचा बॉल आणि शेवटची धाव कंप्लीट होत नाही तोपर्यंत. यावेळेस हाफ ट्रेगर बॉल होता, फटका फसलाय. चेंडू हवेत, विशाल चेंडूच्या खाली येतोय आणि विशालकडून होणार नाही चुकी. इथे फलंदाज होतोय बाद. विशाल यांच्या खेळायला लागतोय पूर्ण विराम. इथून थोडेसे खांदे आता ढासळले गेलेत पोमण संघाचे. काउदे स्पोर्ट्स पोमण या संघाचा विचार केला तर जे षटकार मारले होते शेवटच्या षटकामध्ये राज उंबरसाडे यांनी, ते थोडेसे महाग आता पडताना पाहतोय. विकेश आल्यात, विकेश भडांगे शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. फुलटॉस बॉल ऑन साईडला उडवलाय आणि इथे मॅच जिंकला गेलाय. जय गणेश गवळीपाडा संघाने. हार्ड लक काउदे स्पोर्ट्स पोमण, तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. आणि ही मॅच जिंकून